आता बघा आपण काय केलं मागच्या लेक्चर मध्ये. ठीक आहे, मागच्या लेक्चर मध्ये पाड्याची ट्रिक घेतली होती बरोबर. पाड्याची ट्रिक कुठं 10 ते 99 पर्यंत कशी काढायची. ठीक आहे, 10 ते 99 पर्यंत कसे काढायची ही काय होती आपली पाड्याची ट्रिक. ठीक आहे, पाड्याची ट्रिक शिकला होता बरं का. आणि हे सगळ्यांना जमली पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांनाच जमली पाहिजे. ठीक आहे, आणि जर जमत नसेल तर परत विचारायचं. ठीक आहे, ज्याला कोणाला येत नसेल, अजूनही जमत नसेल, तर सर मला समजलं नाही परत सांगा, तर मी परत सांगतो. ठीक आहे, हे पाड्याची ट्रिक झाल्यानंतर आपण वर्ग काढायला शिकले बरोबर. किती टाईप मध्ये? 3 टाईप मध्ये आपण वर्ग काढायला शिकले होते. जर एकक स्थानी 5 असेल, ठीक आहे, आणि एकक स्थानी 0 असेल, तर कसे कशी ट्रिक आपण शिकलो. त्याच्यानंतर जर आपले जसं की 25चा वर्ग, 24चा वर्ग कसं काढायचा, 23चा वर्ग कसं काढायचा, 15चा वर्ग कसं काढायचा, तर आपण शिकलो व्यवस्थित. तरी पण एक बार रिव्हिजन करू आणि पुढे जाऊ. ठीक आहे, चला. आपल्याला पाढा तयार करायचा असेल तर एक आपण थोडं रिव्हिजनचा भाग म्हणून आपण हे रिव्हिजन म्हणून आपण काय करूया, हे स्टार्ट करू आपण. ठीक आहे, आपण थोडस मागचं रिवाइज करून पुढे जाऊया. ठीक आहे, जर आपल्याला पाढे तयार करायचे, समजा पाढे आपल्याला तुम्हाला सांगितले, एकदम ट्रिक सोपी सांगितलं, 10 ते 99 पर्यंतचे पाढे कसे तयार करतात. तर मग कसं करायचं बघा. आपल्याला फॉर एक्झाम्पल आपल्याला पाढा कितीचा करायचा आहे, 23चा पाढा तयार करायचा आहे बरोबर. 23चा पाढा करायचा आहे, त्याआधी आपल्याला काय येणं गरजेचं आहे, 1 ते 10 पर्यंतची पाढे येणं गरजेचं आहे. ठीक आहे, 1 ते 10 पर्यंत पाढे आपल्याला येणं गरजेचं आहे. टेबल येणं आपल्याला काय आहे, गरजेचं आहे. मग आपण काय करतो, पहिला जो 2 आणि 3चा पाढा आपल्याला इथे व्यवस्थित लिहून घेतोय बघा. आपण काय करूया, पहिलं 2चा आणि 3चा पाढा लिहूया बघा. 2चा पाढा आणि 3चा पाढा इथे लिहिते बघा. मग 2चा पाढा, बेग बेदणी 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसकी 12, बेसाती 14, बेआठी 16, 92 18 आणि 92 20. ठीक आहे, बेदाई 20. इथे दिसते का रे 20, बेदाई 20. ठीक आहे, सगळ्यांना दिसतंय. ओके, ठीक आहे. आता काय करावं लागेल मग, आपल्याला 3चा पाढा म्हणावा लागेल. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 पंचा 15, 3 संग 18, 3 साते 21, 3 आठ 24, 3 9 27, 3 दहा 30. मग आपण काय करतोय, सिंगल डिजिट वाले पाड्यामध्ये जर सिंगल डिजिट असेल तर जशाचं तसं जोडीने लिहितोय बरं बरं का. पेयर्स मध्ये लिहितोय, हे सिंगल डिजिट आहे दोन्ही पण. हे 23 जसं तसं लिहिलं बरं का, 23 जसं दिलं. इथे पण सिंगल डिजिट आहे, मग हे पण काय, 23 दोन्ही 46. ठीक आहे, 23 दोन्ही 46, कळतंय, 23 दोन्ही 46. ठीक आहे, 23 दोन्ही 46. आता बघा, आता इथे काय, हे पण सिंगल डिजिट आहेत म्हणून जशा तसं लिहितो आपण बरोबर. त्याच्यानंतर इथं आपल्याला काय 2 डिजिट मध्ये आलेला आहे बरं का. 12 काय 2 डिजिट मध्ये आहे. ठीक आहे, 2 अंकामध्ये आहे. ठीक आहे, 2 अंकामध्ये आहे. तर हा 2 आपण असं लिहितोय, तर एकक स्थानचा अंक जशा तसं लिहितोय आणि या दोघांची आपण ऍडिशन करतोय बरं का. हे झाले 9. ठीक आहे, नंतर हे 5 एकक स्थानचा जशाचा तसं लिहायचा आणि या दोघांची ऍडिशन म्हणजे किती झाले, 11. ठीक आहे, हा 6 जसा तसा इथे लिहायचा, या दोघांची ऍडिशन म्हणजे किती झाले, 13. ठीक आहे, 13. मग आता परत बघा, हा एकक स्थानचा हा एक असं लिहा आणि या दोघांची ऍडिशन करा. 14 + 2 किती झाले, 16. नंतर हे 4 जशा तसं लिहा, या दोघांची ऍडिशन करा, किती 16. 16 आणि 2 किती झाले रे, 18. ठीक आहे, त्याच्यानंतर हे 7 जसं तसं ऍज इट इज लिहा, या दोघांची ऍडिशन करा, किती झाले, 20. नंतर हे आता इथं बघा, लक्षात ठेवा, इथे एकच स्थानी कोण आहे, 0 आहे. 0 जसा तसा या दोघांची ऍडिशन म्हणजे किती झालं, 23. झाला का तुमचा टेबल तयार. चला, झाला का टेबल तुमचा तयार. चला, 23चा टेबल कसा तयार करायचा, एकदम सिंपल भाषेमध्ये आपण शिकलो होतो. चला, सगळ्यांना येतोय आता, सगळ्यांना जमेल. चला, सगळ्यांना जमेल का, चला बोला. चला, चॅट बॉक्स मध्ये टाकायचं सगळ्यांनी, सगळ्यांना जमेल. आता सगळ्यांना जमेल. कुठलाही पाढा आपण तयार करू शकतो, कुठलाही पाढा आपण तयार करू शकतो. कितपर्यंत बघा, लक्षात असू द्या, आपला 10 ते 99 पर्यंत मधला कुठलाही पाढा तुम्ही इझिली तयार करू शकता बाळांनो. ठीक आहे, चला सगळ्यांना समजलं का, चला सगळ्यांना समजलं. चला, 23चा पाढा एक बार तुम्ही बघा बघा, नंतर तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, चला कळालं सगळ्यांना, चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय बाळांनो. ओके, कुणाला समज, सुगोष सर, बोल. पहिले आपण एक 2चा मिनिट वर्ग सुगोष, आवाज येत 4, नाही, एक मिनिट. हा बोल रे सुगोष. 2चा वर्ग 4,
ठीक आहे. मग सुभाष काय म्हणतो, 2चा वर्ग आहे 4. हा पुढं. आणि 2 शून्य आहे तर तिकडे 4 शून्य करायचे. बरोबर, 2 शून्य असेल तर आपण 4 शून्य लिहितोय. ठीक आहे. म्हणून काय केलं, 1 2 3 आणि 4 शून्य झालं, उत्तर आपलं आलं. ठीक आहे. सेकंड कोण सेकंड सांगशील? हो सर. ठीक आहे. बरं, 24चा वर्ग काढतो बघा सुघोष. हा बोल सुघोष. सर आपण पहिले 2चा वर्ग काढूया. ठीक आहे. 2चा वर्ग 4 केलं, पुढं. आणि आणि 4चा वर्ग 4चा वर्ग 16. ठीक 16 आहे. आणि 24. बघ सुभाष, ठीक आहे, तुझे केला ते बरोबर केलास. हे 2 स्टेप केलास बघ. काय करायचं, पहिले या तिघाचा गुणाकार करायचं. 2 गुणिले 4 गुणिले 2 म्हणजे या तिघाचा गुणाकार केला. मग काय होईल, 4 दुनी 8, 8 दुनी 16 असे लिहिले 16. ठीक आहे. मग काय करतो, आतमधले आहेत ना, 2चा वर्ग पहिले 4 करायचा आणि 4चा वर्ग 16. एकक स्थान सोडायचे. हे जे 16 आहेत त्याच्यात ऍड करायचे आणि आपल्याला काय करायचे, याची ऍडिशन करायची आहे. 6 इथं येईल, 7 इथं येईल, 5 इथं येईल, म्हणजे किती झालं, 576. हे वर्ग झाला तुमचा, कळालं? 576 हे 24चा वर्ग झाला. तुम्हाला लगेच कळलं पाहिजे. ठीक आहे. चला, कळालं का? कळालं का? चला, 25चा कोण सांगणार आहे? सुगत सोडून 25चा कोण सांगणार? चला, 25चा कोण सांगणार? ट्रिक नुसार आपण काय करतो, एकक स्थानी 5 आहे तर किती झाले, 25. डायरेक्ट 5चा वर्ग करतोय आणि 2च्या समोरचा अंक म्हणजे 3, या दोघाचा गुणाकार करा. 3 दोन्ही 6 झालं, 625. एकदम सोपी ट्रिक आहे, एकदम सोपी ट्रिक आहे. आदर्श बरकडे, आदर्श बरकडे आला का? वेळ लावला आदर्श, वेळ लावला. चला, सगळ्यांना तर कळालं आता. आता बघा, सिंपल आहे हे, तर तुम्हाला माहिती आहे, ट्रिक ऑलरेडी झालेला आहे. ठीक आहे, झालेलं आहे. तर बघा, असे एकक स्थानी 5 असेल तर अजून एक घ्या. जर आपल्याला काय करूया, हा ठीक आहे. चला, 45चा काढा रे सगळ्यांनी. 45चा सिंपल आहे. काय करायचं, एकक स्थानी 5 आहे, 5चा वर्ग 25 करा. ठीक आहे. एकक स्थानी काय आहे बघा, लक्ष असू द्या. थोडस इकडे येतो. ठीक आहे. हा, एकक स्थानी 5 आहे तर 25 लिहिलं इथं. 5चा वर्ग करायचा आहे आणि समोर कोण आहे, 4. त्याच्या समोर 4 आहे. याच्यात पुढची संख्या 5 करा. 4 पंचे 20. या दोघाचा गुणाकार केला तर 2025 हे तुमचं काय आहे, त्याचा वर्ग आहे. वर्ग कोणाचा, 45चा वर्ग जो आहे तुमचा 2025 हे तुमचा 45चा वर्ग आहे. अशा पद्धतीने तुम्हाला छान पद्धतीत ट्रिक आली पाहिजे. ठीक आहे. चला, आता गुणाकार कडे जाऊया. गुणाकार तर तुम्हाला सगळ्यांनाच येतोय बरं का, पण त्याची ट्रिक पण महत्वाची आहे. ठीक आहे. सगळ्यांना येतोय, जे काही तिसरे असतील त्यांना महत्वाचं आहे बघा बाळांनो. जर बघा, सिंपल तुम्हाला सगळ्या पद्धतीचे गणित शिकवतो बघा. बघा, 23 गुणिले काय करता तुम्ही, 12 करा. 23 गुणिले 12 गुणाकार सगळ्यांना येतोय बरोबर, सगळ्यांना गुणाकार येतोय. तर गुणाकार करूया बघा. 3 एक 3, 3 दोन्ही 6. ठीक आहे. बघा, तुम्हाला ट्रिक नंतर सांगतोय. ठीक आहे, आधी बघा गुणाकार करूया. 3 दोन्ही 6. बघा, नंतर 2चा पाडा 2 पर्यंत म्हणा. बेग बे बेदोनी 4. ठीक आहे. मग इथं प्लसचं चिन्ह द्या आणि बघा, 1 3 3 लिहा, 1 2 2 लिहा. मग याचं उत्तर जो आले ते बघा 6. या दोघांची बेरीज जर केलात, 4 आणि 3 7 आणि हे 2 इथे लिहा, 276 याचा गुणाकार आहे. ठीक आहे. बघा, आता आपण ट्रिकनं तयार करूया. ट्रिकनं आपण काढूया. ट्रिकनं जर काढलं तर बघा किती मजेदार आहे. बघा किती आलता, 276 आलता. लक्षात असू द्या, 276. बघा, 23 गुणिले आपण काय केलं तर बघा 12. ठीक आहे, लक्षात असू दे. आता बघा, आपण एका लाईन मध्ये उत्तर काढतो इथे, एका लाईन मध्ये, आणि टाइम पण वाचू. काय करायचं, सिंपल बाळांनो, 2 अंकी असेल तर सिंपल सांगतो, या दोघाचा गुणाकार कर. पहिले या दोघाचा करूया. 3 गुणिले 2 पहिली स्टेप लिहितोय बघा, पहिली स्टेप. दोघाचा गुणाकार केला, पहिली स्टेप लिहितो इकडे बघा. पहिली स्टेप, 3 गुणिले 2 करा, किती झालं इथं 6. ठीक आहे. 6 आलं तर 6 इथे एकक स्थान 6 लिहिला. 6 लिहिलं, कळालं? परत काय करायचं, या दोघाचा तिरका गुणाकार करा. म्हणजे या दोघाचा गुणाकार करूया बघा. या 2 गुणिले 2 करूया. दुसरी स्टेप लक्षात असू द्या, 2 गुणिले 2 म्हणजे या दोघाचा गुणाकार. परत परत या दोघाचा गुणाकार म्हणजे 1 गुणिले 3 करा. हे दोघाचा बेदोनी 4
आणि हे 3 1 3 यांची बेरीज करा. किती आलं? 7. हे जो 7 आहे बाळांनो, 7 इथं लिहा. लिहिलं 7? लिहिलं 7? मग काय करायचं? या दोघांची गुणाकार करायचं. तिसरी स्टेप 2 गुणिले 1 करा. तर इथं आलं 2 उत्तर. 276. आलं का रे? आलं का? सिंपल आहे का नाही बघा? चला, सिंपल आहे का नाही? चला, अशा पद्धतीने शिकलात का गणित? चला बोला, गुणाकार कसा करायचा शिकलात का? ओके, चला चला, अशा पद्धतीने पण करू शकता तुम्ही. कळालं? अशा पद्धतीने पण करू शकता. लक्षात असू द्या. ठीक आहे? बघा, असं पण करू शकता. लगेच उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे? बघा, असंच एक सोपं देतो अजून तुम्हाला. अजून एक छान पद्धती, एक एक्झाम्पल देतो बघा. असे गणित तर मी करतोय 35 गुणिले 54 करूया. ठीक आहे? आता ही मोठी संख्या झाली ना, 35 गुणिले 54. आता गुणाकार तर आपल्याला येतोय बाळांनो, तर गुणाकार करूया बघा. 4 पंचे 20, आजच्याले 2, 4 त्रिकम 12, 12 आणि 2 14. इथं मी प्लस चिन्ह देतोय. 5 5 25 ला 5, आजच्याले 2, 5 त्रिक 15, 15 आणि 2 17. ठीक आहे? मग तुम्ही हे 0, हे झाले 9 आणि हे किती? 7 आणि 1 8, आणि म्हणजे किती? 1890 उत्तर आलं पाहिजे आपलं. बरोबर ना? 1890. आपण ट्रिकने काढू बघा. आता ट्रिकने कसं काढायचं बघा. बघा, ट्रिकने काढूया. ठीक आहे? ट्रिकने काढूया. बघा, सिंपल. आता काय करायचं? पहिली स्टेप या दोघांचा गुणाकार, आणि दुसरी स्टेप या या याचा गुणाकार आणि याचा गुणाकार, यांची ऍडिशन. तिसरी स्टेप आणि यांचा गुणाकार. बघा, एकदम बघा छान पद्धतीने सांगतो तुम्हाला. पहिली स्टेप या दोघांचा गुणाकार. कोणाचा? या दोघांचा. बघा, इथे मी 1 मिटवतो. बघा, त्या दोघांचा गुणाकार. कोणाचा? 5 आणि 4. बघा, असं उभं उभं दोघांचा गुणाकार. 5 गुणिले 4 करा. किती झालं? 4 पंचे 20. तर 20 चा जो एकक स्थानचा आहे 0, इथं लिहिला. ठीक आहे? हातचा इथं आपण ठेवूया जवळ आपल्या. ठीक आहे? हातचा काय केला? जवळ ठेवला. दुसरी स्टेप काय बाळांनो? या दोघांचा गुणाकार. पहिलं 5 गुणिले 5, नंतर या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 4. बघा, 5 25. ठीक आहे? हे 4 त्रिकम 12, आणि हे 2 हातच्या त्याच्यात करून टाकू. मग यांची बेरीज करून टाकू. बघा, हे किती झाले? 9. टोटल 9 झाले ना. 5 आणि 2 7 आणि 2 9, आणि या दोघांची बेरीज करा. तर किती झाले? 3. किती आले इथं? इथं किती झालं? 39. मग 39 चे 9 इथं लिहूया, आणि हातचा काय करूया? इथं 3 जवळ ठेवू आपल्या. ठीक आहे? मग तिसरी स्टेप शेवटची, या दोघांचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 5. बरोबर ना? या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 5. 3 5 15, आणि हे 3 इथं ऍड करूया. बघा, 3 इथं ऍड केलं. हे 3 ह्याच्या ऍड करावं लागेल ना. मग किती झाले? 18. झालं का रे? 1890 उत्तर. चला, आहे का नाही मजेदार ट्रिक? आहे का नाही मजेदार ट्रिक? चला सांगा, आहे का नाही मजेदार? चला, पुढे बोला. चला, अजून एक घेऊया सिंपल. आहे का नाही रे सोपं? बघा, कष्ट घ्यायचं एकदम सोपं. अशी 3 अंकीचं पण आहे ट्रिक. या 3 अंकीचे ट्रिक आहे. फक्त आधी 2चं शिकू. बघा, चला, 14 गुणिले 12 करा. सिंपल आहे. पहिली स्टेप या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 2, या 4 गुणिले 2. दुसरी स्टेप या दोघांचा गुणाकार प्लस ऍडिशन. बघा, 1 गुणिले 2, नंतर 1 गुणिले 4. मग यांची बेरीज. बरोबर? यांची बेरीज. नंतर नंतर तिसरी स्टेप काय आहे? तिसरी स्टेप या दोघांचा गुणाकार 1 गुणिले 1. ठीक आहे? 1 गुणिले 1. बघा, 4 2 8. इथं काय 1 डिजिट मध्ये आहे म्हणून 8 देतच लिहा. 2 डिजिट मध्ये असेल तर हातचा देऊन याच्यात ऍड करायला लागणार आहे. बरं का? मग 1 गुणिले 1, 1 गुणिले 2 2 झाले. 1 गुणिले 4 4 झाले. हे टोटल बेरीज करा, 6 झाले. 6 इथे लिहा. परत 1 गुणिले 1 करा, तर 1 उत्तर येते. इथे लिहा 1. बघा, आपण जर गुणाकार केला तर बघा तुमचं उत्तर 168 येते. येतं का ना आदर्श? असं सरळ सरळ गुणाकार कर बरं आदर्श. 68 येते का ना? बघ बरं. 14 गुणिले 12 करा, 68 येते ना? बघा, 12चा पाढा येत असेल ठीक आहे, नसेल तर तुम्हाला 2 ने गुणावं लागणार आहे. परत 1 ने गुणावं लागणार आहे. बरं का? तर आता बघा, 2 चोक 8 किंवा 12 ने गुणून टाकू डायरेक्ट. 12 चोक, चला, 12 चोक 48 ला 8 चले 4, 12 1 12, 12 4 16. ठीक आहे? 168. ठीक आहे? जर पाडे येत नसतील
आपल्याला 1 ते 10 पर्यंतचेच पाढे बस झाले. जर पुढचे पाढे येत असेल अजून बेटर आहे. ठीक आहे, चला सगळ्यात महत्वाचं आहे पाढे. ठीक आहे, चला कळालं का रे? अशा ट्रिक अजून बघा, अजून घ्यायचे का? चला कोण सांगणार याचं उत्तर मला? अजून घ्यायचे का ट्रिक? चला बोला बोला लवकर बोला. त्या का अजून अजून क्वेश्चन घ्यायचे का अजून जास्त? चला घ्या बरं, चला घ्या क्वेश्चन घ्या पुढचा. 16 गुणिले 17 ट्रिक न काढायचंय. गुणाकार येतोय आपल्याला, सरळ सरळ गुणाकार येतोय, आपण ट्रिक न काढूया. ठीक आहे, सरळ सरळ गुणाकार. ओके, 7 आपला 17चा पाढा येत नसेल काही जणाला तर काय करायचं? 7 ने याला, नंतर 7 ने 1 ला, नंतर इथे प्लस द्या, 1 ने 6 ला, नंतर 1 ने 1 ला, असं गुणायचं. आणि जर तुम्हाला ट्रिक न काढायचं असेल तर बघा ट्रिक न कसं काढायचं. पहिली स्टेप, त्या दोघाचा गुणाकार म्हणजे 6 गुणिले 7, 6 7 42, 42 झालं ना. मग हा 42 चा 2 इथे लिहायचा. ठीक आहे, कॅरी आपण 4 द्यायचा, म्हणजे आजचा आपल्याला 4 द्यायचा. मग ह्या दोघाचा गुणाकार म्हणजे 1 गुणिले 7 त्रिका गुणाकार 1 गुणिले 6. मग यांचं काय करायचं? 1 गुणिले 7 म्हणजे 7, 1 गुणिले 6 म्हणजे 6. यांची बेरीज करा, किती झाली? 12. 12 झाली का? सॉरी 13 झाली. ठीक आहे, 13. 13 प्लस हे 4 ऍड करा, किती झाले? किती झाले रे? 17. 17 आणि कॅरी जो आहे तो हातचा 1 इथं जवळ ठेवू आपल्या. ठीक आहे, मग तिसरी स्टेप या दोघांचा गुणाकार म्हणजे 1 गुणिले 1 बरोबर 1 आणि हे हाताचा प्लस ऍड करा, किती झाले? 2. मग इथे लिहा 272. आलं का रे? 16 गुणिले 17 करा तर 200. 200 किती आलं बघा? 72 आलं का? चेक करा. चला बरोबर आहे का? चला 272 आलं का? बघा आपण गुणाकार करून बघूया. बघा गुणाकार करून बघूया, 272 येतो का? बघा 17चा पाढा येत असेल ठीक आहे, येत नसेल तर बघा बघा आता काय करायचं? 7चा पाढा आपल्याला 6 पर्यंत म्हणावं लागेल. ठीक आहे, मग 7 सके 42 ला 2 हातच्याले 4, 7 एक 7, 7 आणि 4 आपले किती होतात? 11. 7 आणि 4 11 होतात. ठीक आहे, लक्ष असू द्या, 7 आणि 4 किती होतात? आपले 11 होतात. ठीक आहे, ताटे तुमचा आवाज बंद करा. चला 1 मिनिट, माईक चालू आहे त्याच्यामुळे डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, चला मग किती झाले? इथं प्लस द्या, मग 1 6 6 आणि 1 1 1. मग याची ऍडिशन करा तर इथं येते 2 आणि इथं 7, इथं 2 म्हणजे 200 किती आलत रे? 72 आलत का? चला 272 आलत का? आलत. ठीक आहे, आपल्या ट्रिक न करायचं होतं तर खतरनाक ट्रिक आहे, एकदम खतरनाक आहे. कळालं का? चला खतरनाक ट्रिक आहे, कळाली का ट्रिक? चला चला मजा आली की नाही? बोला चला, मजा आली का नाही? चला बोला. कशाही गणित गुणाकार असू द्या, कुठलाही गुणाकार असू द्या. ठीक आहे, बघा 85 गुणिले 65. आता ट्रिकने काढा आणि साध्या पद्धतीने काढा, दोन्ही पद्धतीने काढा. चला ट्रिकने पण काढता येते आणि साध्या पद्धतीने पण काढता येते. चला चला काढा बरोबर, तर लवकर काढा. चला पहिली स्टेप आपण ट्रिकने काढू पहिलं, किंवा आधी आपण साध्या याच्याने करूया. बघा साध्या याच्याने करूया. 65चा पाढा येतो का तुम्हाला? येत नाही. तयार करता येतो का? येतोय. बरोबर, 65चा पाढा येतोय, तयार करता येतो का? येत नाही. तयार करता येतोय. 65चा पाढा येत नाही, तयार करता येतो का? येतोय. ठीक आहे, तयार 65चा पाढा करता येतोय. कसा करतोय तो तुम्हाला शिकवलंय. ठीक आहे, तुम्हाला 10 ते 99 पर्यंतचे पाढे कसे तयार करायचे हे तुम्हाला शिकवले. ठीक आहे, 65चा पाढा तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे, चला आणि हे गुणाकार पण करू शकता आणि हे ट्रिकनं पण करू शकता. दोन मेथडनं आपण करू शकतो. बघा हे ट्रिकनं पण करू शकतो. बघा ट्रिकनं करूया आपण. पहिले ट्रिकनं नाही, आपण साध्या गुणाकार करूया. 5 5 25 ला 5 हातच्याले 2. ठीक आहे, 85 40 आणि 2 42 लिहा, प्लस इथे द्या. मग 6 पंचे 30, 30 ला 0 लिहितोय आणि हातचा 3 देतोय. ठीक आहे, मग 6 8 48. ठीक आहे, 6 8 काय रे? 48. मग 48 आणि 3 जर केला तर 48 आणि 3 किती होतात तुमचे? 51. किती होतात? 51. ठीक आहे, मग बघा इथं 5 2 नंतर इथं 5 आणि नंतर इथं 5 ऍडिशन केली म्हणजे 5525 हे काय आपलं उत्तर आहे. बघा ट्रिक न करूया. आता डायरेक्ट आपण ट्रिक न करूया. बघा आपण काय विना हातचा न घेता काहीच न करता ट्रिक न करूया. पहिलं काय? या दोघाचा गुणाकार 5 गुणिले 5, पहिली ट्रिक. मग हे काय झालं? 5 5 25. 25 ला आपण काय करतो? 5 इथे लिहितोय. ठीक आहे, कॅरी हातचे काय करतोय? 2 देतोय. ठीक आहे, हातचा 2 दिला. मग या दोघाचा गुणाकार म्हणजे 8 आणि 5 चा
त्रिका आणि याचा आणि गुणाकार म्हणजे 6 आणि 5चा गुणाकार, 6 आणि 5चा गुणाकार केला ना. मग आता यांच्या दोघांची आपण ऍडिशन करतो ना, आणि जो हातचा आहे त्याच्यात ऍड करतो. हातचा आहे तो काय करतो, ऍड करतो. 8 पंचे 40, 8 पंचे 40 बरोबर, 6 पंचे 33, ठीक आहे, 6 पंचे 33 बरोबर. आणि हे जे आहेत ना, हे जे दोन हातच्याचे याच्यात आपण ऍड करू आणि यांची ऍडिशन करू, या तिघाची ऍडिशन करू. मग इथे 2 उरतील आणि हे दोघांचा जर केला तर 7, 4 आणि 3 7, 4 आणि 3 7, ठीक आहे, 4 आणि 3 7, ठीक आहे, 72 झालं. इथं जे 2 आहे ना, 2 आपले काय करायचे इथं घ्यायचं आणि कॅरी 7 ठेवायचे, 7 बरं का, म्हणजे हातचे 7 ठेवूया. शेवटची स्टेप काय बघा, या दोघांचा गुणाकार म्हणजे 8 गुणिले 6 बरोबर, 8 गुणिले 6 मग काय होईल बघा, 8 × 48 बरं का, 8 × 48 बरोबर. मग हे 7 याच्यात काय करायचं, ऍड करायचं. 7 ऍड जर केला तर किती होतात हे, चला मग हे होतील 15 बरोबर ना. 8 आणि 7 15ला 5 आणि आजच्याला 1, 4 आणि 1 5, किती झाले 55. हे 55 इथे लिहा. झालं का रे, झालं का, 5525, 5525. सिंपल आहे का ट्रिक, काय आहे ट्रिक बघा, सिंपल कळालं का तुम्हाला. चला कोणाला कळालं नाही रे सांगा, कुणाला नाही कळालं ट्रिक, चला बोला, कुणाला नाही कळाली, चला चला कुणाला कळालं नाही, चला बोला, बोलायचं आहे, कुणाला कळालं नाही, चला ट्रिक कोणाला नाही कळाली, चला बोला, चला लवकर लवकर. अजून दुसरी एक वेगळ्या पद्धती, एक अजून एक ट्रिक सांगतोय, त्याला कंडिशन आहे. काय कंडिशन आहे बघा बघा, लगेच सांगते 2 मिनिटात बघा. हे 38 गुणिले बघा 32 आहे, ठीक आहे, 38 गुणिले 32 आहे, ठीक आहे. पण आता इथं काय कंडिशन आहे, काय कंडिशन आहे बाळांनो बघा, जो पहिला इथं आहे अंक आणि हा पहिला सारखा असला पाहिजे, म्हणजे हा 3 आणि 3 आहे सारखा आहे ना, सारखा आहे. आणि हे 8 आणि 2 या दोघांची बेरीज असली पाहिजे, म्हणजे इथं आणि हा म्हणजे एकक स्थान आणि हा याचा एकक स्थान, दोघांच्या एकक स्थानाची बेरीज किती पाहिजे, 10 पाहिजे बरोबर. दोघांच्या एकक स्थानाची बेरीज किती पाहिजे, दोघांच्या एकक स्थानाची बेरीज किती पाहिजे, 10, ठीक आहे. आणि 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 हे जे आहे ना दशक स्थानी, म्हणजे प्रत्येक या दोघांच्या दशक स्थानचा अंक काय पाहिजे, अंक सारखा पाहिजे, दशक स्थानचा अंक काय पाहिजे, सारखा. मग त्यावेळेस ट्रिक कशी आहे बघा, सिंपल ट्रिक आहे. काय करायचं बघा, सिंपल ट्रिक आहे, या दोघांचा पहिलं गुणाकार करा, 3 3 त्रिक 9, 9 मध्ये परत हेच 3 ऍड करायचे म्हणजे किती झाले 12, मग 12 इथे लिहिलं. मग काय करायचं, या दोघांचा गुणाकार बघा, 8 × 8, 8 2 16, झालं उत्तर. अशा पद्धतीने करायचंय, झालं उत्तर. कळालं नसेल तर दुसरं एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे. कळालं नसेल तर दुसरे एक्झाम्पल बघा, यांचा गुणाकार जर केला तर 1216 आलंच पाहिजे बघा, 38 गुणिले 32 बघा, 2 1 बघा, 2चा बडा बघा, 2 8 16ला 6 बघा, हातचा 1 बघा, 2 त्रिक 6 आणि 1 7, ठीक आहे. इथं मी प्लस लिहितोय बघा, 3 8 24ला 4 हातचा 1, ठीक आहे, हातचा 1. मग 3 त्रिक 9, 9 हे बघा, आता काय किती झालं, 1 मिनिट परत बघा, 2 चौक 8 सॉरी 2 8 16, ठीक आहे, 2 8 16ला 6 हातचा 1 गेला बघा, 2 त्रिक 6 आणि 1 7, इथं लिहिलं 7, ठीक आहे, प्लस, ठीक आहे. 3 8 24ला 4 हातचाला इथं काय करायचं 2 द्या, ठीक आहे, 2 दिलं. 3 त्रिक 9, ठीक आहे, 3 त्रिक 9, ठीक आहे, 9 1 10 आणि 1 11, ठीक आहे. आपलं कुठं चुकलं रे, 1 मिनिट, 3 त्रिक 9 आणि 9 प्लस 3 12 येते का, 1 मिनिट थांबायचं, आपला गुणाकार करू याचा आणि नंतर टिक सांगतो, ठीक आहे. बघा बघा इथं याचा आपला काय येतो बघा, 3 8 24, 24ला 4 हातच्याले 2, 3 त्रिक 9, 9 9 2 किती झाले रे 11 झाले, ठीक आहे, 9 2 किती झाले 11, हे झाले 6, ठीक आहे, 6 आणि हे किती झाले रे, हे 11, ठीक आहे. बघा इथे काय झाले 11 बरोबर आहे, 11 आणि इथे किती झाले बघा, 7 आणि 4 11 आणि हातचाला 1, मग किती झाले 1 आणि 1 2 आणि हा 1 म्हणजे किती 1216 आलं का. बघा आता ट्रिक जर केला तर कसं करायचं ट्रिक बघा, काय कंडिशन लक्षात ठेवा, इथं जो बघा ह्याचा पहिला अंक 38चा जो दशक स्थानचा आहे आणि 32चा जो दशक स्थानचा आहे, दोघं पण काय पाहिजे सारखे. आता इथे 3 आहे ना, इथं पण 3 आहे ना, आणि जो एकक स्थानी आहे हा 2 आहे आणि इथं 8 आहे, म्हणजे दोघांची बेरीज किती झाली पाहिजे 10 झाली पाहिजे बरोबर. मग आता अशा वेळेस काय करायचं, सिंपल लगेच आन्सर येते, लगेच आन्सर येते. या दोघांचा गुणाकार करायचा 3 गुणिले 3 आणि प्लस 3 करायचं, संपलं. 3 त्रिक 9 प्लस 3 केला
3 त्रिक 9 प्लस 3 करायचं. बघा कसं, बघा याची ट्रिक सांगतो. हे गुणाकार तर तुम्हाला येतोय, ठीक आहे, गुणाकार तर जमतोय. आता ट्रिक सांगतो बघा. काय कंडिशन आहे लक्षात ठेवा. फक्त कंडिशन काय आहे बघा, इथं हा 3 सारखा आहे आणि सारखा आहे दोघांचा, बरं का. आणि जो एकक स्थानची त्याची बेरीज झाली पाहिजे, 10 बेरीज झाली पाहिजे. बघा आता इथं 3 आहे, इथं 3 आहे. बघा 3 गुणिले 3 प्लस 3 करायचं. फक्त काय करायचं, 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9 आणि हे जे 3 आहे त्याच्यात ऍड करा म्हणजे किती झालं रे, 12. मग 12 इथं त्याच्यातच लिहायचं. मग शेवटी काय करायचं, शेवटी जे आहे ना ते काय करायचं, हे 8 आणि 2 8 याचा दोघांचा गुणाकार करायचा. 8 गुणिले 2 8 एका 8 2 16. आलं का उत्तर, 1216 आलं का. जेव्हा तुम्ही गुणाकार जरी केलात तर तुमचं 1216 आलं. आणि असं जर केलं तुम्ही डायरेक्ट 1216 आलं ट्रिक नाही. आता मग परत ट्रिक 56 गुणिले 54 करा, गुणाकार करा आणि ट्रिकनं मी लगेच करतो. ट्रिकनं पण लगेच करतो. बघा 5 इथं सारखा आहे, बरोबर, आणि या दोघांची काय झाली, बेरीज झाली, 10 झाली. म्हणजे इथं तुम्हाला हे ट्रिक लागू शकते. मग 5 आहे तर 5 गुणिले 5 प्लस 5 करावं लागते, बरोबर ना. बरोबर, इथं 5 दिसते ना, इथं 5 आहे आणि इथं 5 आहे. 5 गुणिले 5 प्लस 5 करा, किती झाले, 5 5 25 आणि 5 30 आहे. 5 5 25 प्लस 5 किती झाले, 30. मग आता इथे 30 लिहिलं, ठीक आहे. आणि या दोघांचा गुणाकार बघा, 6 चोक 24 किती झालं, 3024. 3024 येते का नाही बघा. जेव्हा तुम्ही गुणाकार केला 3024 येते का नाही बघा. 56 गुणिले 54 करा, ठीक आहे. हे झाली ट्रिक आपली, ठीक आहे. 56 गुणिले 54 केलं तर उत्तर काय येणार आहे बघा, 3024 येते. बघा गुणाकार करा, चला गुणाकार करून चेक करा. डायरेक्ट आपलं ट्रिक ना उत्तर आलं. चेक करा परत, ठीक आहे. आता अशी दुसरी, आता परत तिसरे एक्झाम्पल घ्या. 48 गुणिले 42, ठीक आहे. आता बघा आपली कंडिशन फुलफिल होते की नाही बघा. म्हणजे कसं बघा, इथं 4 आहे, इथं 4 आहे, बरं का, सारखं. मग झालं. नंतर या दोघांची बेरीज होती का चेक करा. या दोघांची 10 बेरीज येते का, 10 बेरीज आली आपली, ठीक आहे. या दोघांची बेरीज 10 आली. बघा मग आता काय करायचं, या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 4 प्लस 4 म्हणजे 4 चोक 16 प्लस हे 4 करा तर 20 झालं, ठीक आहे. मग डायरेक्ट इथे 20 लिहिला. मग या दोघांचा गुणाकार करा, 8 दोन्ही 16 झालं उत्तर 2016. 2016. बघा आपण गुणाकार करून बघू, गुणाकार करून बघू, हे 2016 यायला पाहिजे उत्तर. येते की नाही बघा. 48 गुणिले 42 करा, तेच उत्तर येणार आहे. बघा आता दाखवतो तुम्हाला. बघा 2 8 16 6 चला 1, बरं का. 2 चौक 8 आणि 9 प्लस बघा 4 8 32 2 हातच्याले 3 4 चौक 16, बरोबर. 4 चौक 16, 4 चौक 16. मग आता इथं बघा 4 चौक 16 16 आणि 3 किती रे, 19, ठीक आहे. हे 6 तसं तसं, 6 तसं तसं, ठीक आहे. मग 9 9 9 2 किती, 11 11 1 हाताला 1, इथं 9 1 10 0 हाताला 1 आणि इथं 2 झालं का, 2016. 2016. बघा हे ट्रिकनं लगेच उत्तर आलं. आणि ह्याला किती वेळ लागला की नाही वेळ. बघा अजून बघा, तुम्हाला अजून बघा लिहून घ्या वाटल्यास. प्रत्येक तुम्हाला काय करायचं, एक एक स्टेप लिहून घ्या. नाही समजलं परत घेऊ आपण, नाही समजलं तरी आपण काय करूया, परत घेऊया, ठीक आहे. परत घेऊया. हे तुम्हाला गुणाकार येतोय, मला पण माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना गुणाकार येतो, ठीक आहे. तरी पण आपण ट्रिकने करतो. बघा 6 67 गुणिले 63. आता ह्याचं कॅल्सी घ्या तुम्ही. कॅल्सी घेऊन तुम्ही काय करायचं, उत्तर काढा. आणि मी डायरेक्ट उत्तर काढतो. बघा हे 6 इथे दिसते, 6 दिसते. मग 6 गुणिले 6 सारखा अंक असेल तर, आणि या दोघांची बेरीज 10 होते, झाली आपली कंडिशन फुलफिल, ठीक आहे. म्हणजे आपण जसा नियम होता त्या नियमात बसते का नाही. म्हणजे या एकक स्थानच्या दोघांची काय झाली पाहिजे, बेरीज 10 झाली पाहिजे, झाली, ठीक आहे. आणि हे दोघं पण सारखे अंक असले पाहिजे, झालं. म्हणून आपण काय करायची, ही ट्रिक लावायची. हे 6 आणि 6चा गुणाकार करायचा. 6 गुणिले 6 किती झालं, 6 गुणिले 6 प्लस त्याच्यात 6 ऍड करायचे. म्हणजे 6 6 6 36, 36 प्लस 6 करा तर किती झाले, 42, ठीक आहे. 42 इथे लिहितोय जसं तसं. आणि या दोघांचा गुणाकार करून टाका. मग 7 त्रिक 21 झालं उत्तर तुमचं. 7 त्रिक 21 उत्तर तुमचं झालं. जेव्हा तुम्ही गुणाकार कराल, जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तर तुमचं उत्तर हेच येणार उत्तर. बघा गुणाकार करूया, गुणाकार करूया. बघा 67 गुणिले 63, 7 त्रिक 21 ला 1 हातच्याले 2, बरं बरं काय लक्ष असू द्या. नंतर बघा 3 18, 18 2 20, ठीक आहे. हा प्लस
मग बघा 6 42 ला 2 4 6 7 36 36 आणि 4 36 आणि 4 किती चला 36 आणि 4 किती झाले आपले 40. बघा आता इथे किती झाला 1 आणि इथे किती झाले 2 आणि इथं 2 आणि इथं 4 आलं का 4221. चला 4221 बघा बरं किती म्हणजे किती आपण 3 ते 4 सेकंदात काढलं आपण 3 ते 4 सेकंदामध्ये आपण उत्तर काढलंय का नाही चला बोला काढलंय का नाही 3 ते 4 सेकंदामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्हाला काढता आलं पाहिजे. अजून एक बघा बघा 24 गुणिले 26 ठीक आहे 24 गुणिले आपण काय केलं 26 बघा इथं 2 आहे इथं पण 2 आहे या दोघांची बेरीज करा 10 झाली झाली का 10 झाली. मग आता उत्तर कसं काढायचं बघा याचं उत्तर कसं काढायचं बघा सिंपल आहे ठीक आहे. मग आता काय करतोय हा 2 आहे 2 गुणिले 2 प्लस 2 करतोय मग वेग 4 आणि प्लस हे 2 करा किती झाले 6 किती झालं 6 झालं. बघा याचं काय केलं दोघांचा गुणाकार 4 प्लस 2 केलं हे झाले 6 लिहिलं ठीक आहे 6 लिहिलं आणि ह्या दोघांचा गुणाकार करा मग या दोघांचा गुणाकार केलं मग काय 624 हे झालं तुमचं उत्तर 624. बरं का 624 येतो का नाही ते पण चेक करा तुम्ही बाळांनो. बघा 24 गुणिले 26 करा किंवा 26 गुणिले 24 करा तुमचं उत्तर तेच येणार आहे ठीक आहे उत्तर तुमचं तेच येणार आहे. बघा बघा 6 24 ला 4 8 2 6 2 12 12 2 14 प्लस लिहिलं नंतर काय बेचोक 8 आणि बेदोनी 4 लिहा 4 इथे किती झाले 8 आणि 4 12 ला 2 चला 1 द्या चला 1 द्या मग 4 आणि 1 5 आणि 1 6 किती झालं 624. आलं का 624. चला एका मिनिटात काढलं ना आपण एका सेकंदात उत्तर येते एका सेकंदात उत्तर यायचं का आपण बघा अजून बघा अजून एक 62 गुणिले 68 करा मग या दोघांची बेरीज 10 होते आणि हे सारखा अंक आहे. मग काय करायचं 6 गुणिले 6 प्लस 6 म्हणजे 6 7 36 प्लस 6 जर केलं तर 42 मग 42 इथं लिहिलं ठीक आहे. मग या दोघांचा गुणाकार करा 8 1 8 2 16 म्हणजे 4216 हे उत्तर येणार आहे ठीक आहे 4216. बघा वाटल्यास गुणाकार करू गुणाकार केलं तर पण हेच उत्तर येणार आहे हेच उत्तर येणार आहे ठीक आहे हेच उत्तर आपलं येणार आहे ठीक आहे कळालं. चल ठीक नाही कर बाळा. राधिका राधिका ठीक नाही कर काय करशील या दोघांचा गुणाकार पहिली स्टेप किती झाला 3 दोन्ही 6 6 इथले 2 डिजिट असेल तर आपण हातचा देतो. दुसरी स्टेप काय असते या दोघांचा यांची ऍडिशन म्हणजे 2 गुणिले 2 प्लस मग यांचं काय करतोय 1 गुणिले 3 यांची ऍडिशन करून घेतो आपण म्हणजे बेदोनी 4 आणि हे 3 म्हणजे किती झाले 7 लिहिलं. मग या दोघांचा गुणाकार म्हणजे बे झालं उत्तर 276. हे कॅल्शियम चेक कर कॅल्सी घे उत्तर चेक कर येतोय का नाही कर कॅल्सी घे पप्पाजवळ मोबाईल घे 276 येतोय का नाही बघ चेक कर येतोय का हा हा तसं सॉल्व्ह करायचं ठीक आहे. मला आता कोण सांगणार आहे आता बघूया एक प्रत्येकाला विचारतो एक क्वेश्चन विचारतो ठीक आहे. चला आता टाइम आहे आपल्याकडे आता अजून 7 मिनिटं बाकी आहेत दुसरं लेक्चर स्टार्ट करायला ठीक आहे. तर सानवी सांगणार आहे सानवी आमोगी सानवी आमोगी अनम्यूट करतो सानवी आमोगीला. सानवी कुठे सानवी आमोगी नाही का अरे सानवीच नाहीये. हा मनस्वी मनस्वी सांग मनस्वी हो सर. हा काय करावं लागेल सर 4 आणि 2 चा गुणाकार या पहिली स्टेप 2 म्हणजे 4 आणि 2 चा गुणाकार किती आलं 4 दोन्ही 8 हा 8 मग 8 इथे लिहिला बरोबर. परत दुसरी स्टेप 4 आणि 3 4 आणि 1 चा गुणाकार 4 आणि 1 चा गुणाकार प्लस नंतर 3 आणि 2 चा 2 गुणाकार चा गुणाकार इथे 4 आला गुणाकार मग 3 दोन्ही 6 यांची काय ऍडिशन केली 10 आलं. 10 ला काय करशील इथं
शून्य. बरोबर ना? एक हातचा ठेवशील जवळ तुझ्या. मग हो. मग शेवटची स्टेप काय? शेवटची या दोघाचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले गुणाकार 1 म्हणजे किती आलं? 3. आणि हे 3 एक याच्यात काय कर? ऍड कर. मग किती ऍड झालं? करायचे 4. 4. झालं. उत्तर किती आलं? 400. 408. बघ बरं, कॅल्सी घेऊन कर बरं. 408 येतो का? येणार. येणार. बघा. आणि आपण असा तरी केला साधा गुणाकार. बघा, साधा गुणाकार बघा. 12चा पाढा म्हणा किंवा बघा, किंवा 12चा पाढा येत नसेल, 2चा पाढा आपल्याला 4 पर्यंत म्हणावा लागेल, बरं का? मग 12चा पाढा येत नसेल तर आपला 2चा पाढा 4 पर्यंत म्हणावा लागेल. बेचोक 8. ठीक आहे. मग आपण काय करतो? बेत्रिक 6. मग इथं प्लस चिन्ह द्या. मग पुढची स्टेप 1 4 4 आणि 1 3 3 करा. मग आता तुम्ही इथं काय? 8 ला 8, 6 आणि 4 10. बेरीज किती येतो? 6 आणि 4 10. 10 ला 0. हाचा 1 करा. झालं का? 408. ठीक आहे. 408. म्हणजे समजलं का? अशी ट्रिक आहे एकदम सोप्या पद्धतीनं. आणि जर आपलं मी तुम्हाला कंडिशन पण सांगितली. काय कंडिशन होती रे? जर दशक स्थानचा सारखा अंक असेल आणि दोघाची बेरीज म्हणजे जसं की तुम्हाला आता सांगितलं 67 गुणिले 63 असेल तर कशी ट्रिक सोपी आहे? मनसे सांगशील हे सांगशील का बाळा ट्रिक? मनस्वी कोण सांगेल? सुघोष सांगशील का? सुघोष आता 4थीला गेला. ठीक आहे. तू आता सांगता यायला पाहिजे. सुघोष कोण सांगेल? गणेश भिडे सांगशाल का? आदर्श सांगेल. ठीक आहे. आदर्श. आदर्श बोल रे. काय करशील सांगा आदर्श. सर हा. आता 7 आणि 3 ची बेरीज येते 10 ना? हा म्हणजे 7 आणि 3 ची बेरीज 10 येते म्हणून. आणि हा दशक स्थानचा अंक सारखा आहे. मग त्यावेळेस काय करतो आपण? त्या दोघाचा गुणाकार 6 गुणिले 6 आणि त्याच्यात परत 6 ऍड करतो. हा बरोबर? म्हणजे हा 6 6 36 प्लस 36 6 आणि किती? 42. 42. 42 जसं तसं लिहिलं. हो. मग या दोघाचा गुणाकार. गुणाकार 7 बघ त्रिक बरं, 7 21. त्रिक 21. झालं उत्तर. बघ बरं, गुणाकार केला तर तुमचं तेच उत्तर येणार आहे ना. आणि बघा दुसऱ्या ट्रिकनं पण करा. दुसऱ्या ट्रिकनं पण तेच उत्तर येईल. बघा दुसऱ्या ट्रिकने करू. या दोघाचा गुणाकार पहिली स्टेप बरोबर ना? 7 गुणिले 3 म्हणजे 7 त्रिक 21. 21 चा 1 इथे लिहितोय आणि हाचा 2 इथं जवळ ठेवून घेऊ आपण. जवळ आपल्या ठेवलं. मग दुसरी स्टेप काय? या दोघाचा गुणाकार आणि या दोघाचा गुणाकार आणि त्यांची ऍडिशन प्लस हातचा करायचा. म्हणजे 6 गुणिले 3 करा, नंतर 6 गुणिले 7 करा. म्हणजे 6 त्रिक 18. बरोबर? मग इथे काय? 6 7 42 आणि हातच्या जे 2 आहेत ना ह्याच्यात मिळून टाका. मग या तिघाची बेरीज करून टाका. म्हणजे 8 आणि 2 10. 10 आणि 2 12ला 2. हातचाला 1 करा. मग इथे किती? 8 आणि 1 9. सॉरी 4. 4 आणि 1 5 आणि 1 6. म्हणजे किती झाले? 62. 62चे काय इथं 2 लिहायचं आणि हातचा 6 इथं जवळ ठेवून घ्यायचं आपल्या. शेवटची स्टेप 6 गुणिले 6 करा. म्हणजे 6 6 36. 36 मध्ये किती? 6 मिळवा. 36 मध्ये 6 मिळवलं तर किती होतात मग? हे 6 6 12ला 2. हातचाला 1. किती झाले? 42. मग 42 इथे लिहून टाका. आलं का रे उत्तर? मग बघा आपल्या साध्या पद्धतीने करू. 4200 आपलं 4221 यायला पाहिजे साध्या पद्धतीने. बघा 63चा पाढा तयार करता येतो, पण पाढा येतो का आपल्याला? येत नाही. तयार करता येतो. ठीक आहे. बघा 3 7 21 ला 1. हातचाला 2. 3 संग 18. 18 आणि 2. 18 आणि 2 किती? 20. 20 ला 20 प्लस. मग 6 7 42 ला 2. हाताला 4. 6 7 36. 36 आणि 4 किती? 40. करा ऍडिशन. 1 2 2 आणि 4. झालं का? कुठल्याही स्टेप न करा, तुमचं उत्तर तेच येते. पण आपल्याला फास्ट करायचं. फास्ट मध्ये फास्ट. कळालं का? सगळ्यात फास्ट हे झालं. त्याच्यानंतर हे थोडस, त्याच्यानंतर हे वेळ लागला. ठीक आहे. चला कळालं का? चला कळालं का? इथपर्यंत तुम्हाला कळलं पाहिजे सगळ्यांना. कळतंय का सगळ्यांना ट्रिक? चला कळतंय का? चला चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. चला सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. करणार आहे पूर्ण सिलेबस रिव्हिजन करणार आहे आपण. आदर्श एक. ठीक आहे. आदर्श आहे. दुसरं कोणाचं आहे? 5वी 5th स्टँडर्ड
आदर्श एकटाच आहे का? माझा रियाचा पण आहे. ओके, चला रियाचा आहे. ओके, दुसरं कोणाचं आहे? चला तर आपण काय करूया, हा ठीक आहे, 2 वाजलेले आहेत तर आपण, अरे वा, आपल्या इथं पण आहे, राधिकाचा पण आहे का? राधिका, राधिकाचा पण आहे. ओके ठीक आहे, बाकी कोणाचं आहे? चला, जे कोणाकोणाचं आहे त्याचं आता काय करूया, आपलं काय झालं, जे काही रेग्युलर आहेत म्हणजे जी काय आता नवीन बॅच आहे तो आपली, ज्याला थांबायचं आहे त्यांनी थांबू शकते. ठीक आहे, तर आता आपलं काय करणार आहे, 5th स्टँडर्ड जे आहे त्याचं काय करणार आहे, पूर्ण रिव्हिजन करणार आहे. मॅथचं, गणिताचं काय करणार आहे, पूर्ण रिव्हिजन करणार आहे. जे 5वीचे आहे ते थांबा, ज्याला इंटरेस्ट आहे 4थीचे थांबू शकतात, आणि 3रीचे ज्याला इंटरेस्ट आहे त्याने पण थांबू शकते. समजणार तुम्हाला, कारण हे आम्ही आतापर्यंत एवढी प्रॅक्टिस केली, एवढे पेपर आम्ही सॉल्व्ह केलेत. आता त्यांच्यावर तर क्वेश्चन विचारणारच नाहीत काय. ठीक आहे, जो कोणी इंटरेस्टेड असेल, तो थांबू शकते. प्रज्ञा, थांबायचं असेल थांबू शकतेस बाळा. ठीक आहे, अदरवाईज आता जर तुला समजणार पण नाही जरी थांबलीस, ठीक आहे, माझा नाही, माझ्या भावाचा. ओके ठीक आहे. स्कॉलरशिप, अरे तो 8वीला आहे ना रे, त्याला 8वीचं आहे ना, आपण 5वीचं घेतोय. 8वीचा उद्या पेपर आहे. ओके ठीक आहे, 8वीचा पण उद्याच आहे ना. ओके ठीक आहे, चला आपण काय करूया, हे लेक्चर आपण